ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी. हां, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय म्हटलं की आर्यनियस थिअरीप्रमाणे जो H प्लस आयन देतो तो ॲसिड, जो OH मायनस आयन देतो तो बेस. मग असे खूप सारे ॲसिड्स आणि बेस आहेत ज्यामध्ये H प्लस आणि OH मायनस आयन नाही आहेत, तरी पण ते ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतात. मग कसे दाखवतात? मग त्यासाठी हे पुढचे थिअरीज. ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरीमध्ये J.N. ब्रॉन्स्टेड म्हणून एक सायंटिस्ट होता आणि T.M. लॉरी. कोण? J.N. ब्रॉन्स्टेड. आणि दुसरा कोण होता तर T.M. कोण होता तर लॉरी. हा J.M. ब्रॉन्स्टेड आणि T.M. लॉरीनं ही थिअरी पुट केलेली होती आणि म्हणून ह्याचा ब्रॉन्स्टेड आणि ह्याचा लॉरी घेतला आणि त्याला ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी असं म्हटलं आपण. काय म्हटलं आपण त्याला? ब्रॉन्स्टेड लॉरी असं थिअरी. आता ह्यामध्ये कोण असं काय असतं तर ॲसिड असा सबस्टन्स आहे तो H प्लस आयन देतो दुसऱ्या सबस्टन्सला. ह्या थेअरीप्रमाणे काय ॲसिड कोण आहे? ॲसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट H प्लस आयन्स और प्रोटॉन. H प्लस आयनला इथं प्युअरली काय म्हटलेलं आहे? प्रोटॉन. ॲसिड इज अ सबस्टन्स. ॲसिड असा सबस्टन्स आहे की जो काय करतो? दॅट डोनेट्स, देतो. काय देतो? दॅट डोनेट्स प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे कोणतं? H प्लस आयन्स. कोणाला? दुसऱ्या सबस्टन्स. मग ह्याची पुढची कंडिशन काय असणार आहे सांगा? जर ॲसिड हा H प्लस आयन देतोय तर बेस हा काय असणार आहे? H प्लस आयन घेतो. ॲसिड जर H प्लस आयन देतोय तर बेस काय असणार आहे तर H प्लस आयन काय करतो तर घेतो. बघा मग बेस अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी, बेस इज अ सबस्टन्स. बेस हा काय आहे? सबस्टन्स. पण काय सबस्टन्स? बेस इज अ सबस्टन्स दॅट एक्सेप्ट्स प्रोटॉन. जो काय एक्सेप्ट करतो? प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे H प्लस टू काय फॉर्म और सॉरी, बेस इज अ सबस्टन्स दॅट एक्सेप्ट प्रोटॉन्स फ्रॉम अनदर सबस्टन्स. टू नाही येणार, टूचं इथं काय होणार आहे? फ्रॉम अनदर सबस्टन्स. आता ह्याचं एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. मी म्हटलं अमोनिया बेसिक आहे. काय म्हटलं मी तेव्हापासून? अमोनिया बेसिक आहे. आता हे का अमोनिया बेसिक आहे हे सांगते. HCl जेव्हा अमोनिया बरोबर रिॲक्ट होतो काय, आणि हे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ठीक आहे, ही कसली रिॲक्शन आहे? रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. तर काय होतो? हा HCl H आयन देतो आणि अमोनिया इथं H आयन घेतो. मग हा देतोय म्हणून हा काय आहे? ॲसिड आहे. आणि हा घेतोय म्हणून काय आहे? बेस आहे. म्हणजे इथं Cl मायनस राहणार आणि इथं काय होणार आहे? NH4 काय होणार आहे तर प्लस. समजते का? बघा ॲसिड कोण? जो H प्लस आयन देतो. ठीक आहे, हा ॲसिड आहे. ह्यानं हा त्यावेळी घेतोय म्हणून हा बेस आहे. पण ह्या थेअरीमध्ये कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर फॉर्म होतात, कारण जशी ही फॉरवर्ड रिॲक्शन होते तशीच ही रिव्हर्स डिरेक्शनही होते. मग ह्यामध्ये काय होतो? NH4 आयन रिव्हर्स डिरेक्शनला, म्हणजे जेव्हा ह्या डिरेक्शनला जातोय त्यावेळी NH4 आयन काय देतोय? H प्लस आयन Clला देतो. म्हणून हा काय म्हणून बिहेव करणार आहे? ॲसिड. त्याला कसला ॲसिड म्हणणार मी? कॉन्ज्युगेट ॲसिड. उलटं. आणि ह्यानं H प्लस आयन घेणार म्हणून हा कोण आहे? कॉन्ज्युगेट काय आहे? बेस. बघा रिॲक्टंटच्या वेळी जो ॲसिड म्हणून बिहेव करतो, प्रोडक्टमध्ये तो काय असतो? बेस म्हणून बिहेव करतो. आणि रिॲक्टंटमध्ये जो बेस म्हणून बिहेव करतो तो प्रोडक्टमध्ये काय म्हणून बिहेव करणार आहे? ॲसिडमध्ये. इथं बघा मी पहिलाच 2 ॲरो दिलेत, कारण ही फॉरवर्ड बॅकवर्ड दोन्ही रिॲक्शन होतात. HCl प्लस NH3 गिव्ह Cl मायनस प्लस H4. का तर HClमध्ये H प्लस आयन दिला, ह्यानं दिला म्हणून हा ॲसिड आहे, ह्यानं घेतला म्हणून हा काय आहे? बेस आहे. पण जेव्हा ही रिॲक्शन रिव्हर्स होते
त्यावेळी हा H प्लस आयन देतो, म्हणजे हा काय म्हणून होणार आहे, ॲसिड म्हणून बिहेव होणार आहे. आणि हा Cl मायनस आयन घेणार, म्हणून हा काय म्हणून बिहेव होणार आहे, तर बेस म्हणून काय होणार आहे, तर बिहेव होणार आहे. मी ह्या सगळ्या कंडिशनमध्ये जो ॲसिड असतो रिॲक्टंटला तो प्रोडक्ट साईडला बेस म्हणून बिहेव करतो, आणि जो प्रोडक्ट असतो बेस साईडला तो ॲसिड म्हणून बिहेव करतो. ॲसिड हा काय म्हणून बिहेव करतो, बेस म्हणून, आणि बेस हा काय म्हणून बिहेव करतो, ॲसिड म्हणून. कशामध्ये, प्रोडक्ट साईडला. म्हणून त्याला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर फॉर्म करतात म्हणतात. काय फॉर्म करतात, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर फॉर्म करतात. काय फॉर्म करतात, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर फॉर्म करतात. बघा की HCl दिला H प्लस आयन ॲसिड आहे, NH4 NH3 घेतला आयन बेस आहे. ह्याप्रमाणे ही काय झाली, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी झाली. पण जर आपण रिव्हर्स बघितलं तर जो बेस आहे तो काय करतो, आता H प्लस आयन देतो, म्हणजे हा जो बेस म्हणून बिहेव करत होता इथं, तो NH4 जेव्हा फॉर्म होतो त्यांना तेव्हा H प्लस आयन दिलं, म्हणजे इथं बेस आहे तो इथं काय म्हणून बिहेव केला, ॲसिड. आणि इथं ॲसिड आहे, आता इथं तो H प्लस आयन घेणार रिव्हर्स डायरेक्शनला, म्हणजे हा काय म्हणून बिहेव करणार आहे, बेस म्हणून. काय म्हणून बिहेव करणार आहे, समजतंय का. बघा, द बेस प्रोड्यूस्ड बाय एक्सेप्टिंग प्रोटॉन. जो बेस प्रोड्यूस झालेला असतो काय एक्सेप्ट करून, प्रोटॉन एक्सेप्ट करून. फ्रॉम कशापासून घेतो, प्रोटॉन ॲसिडपासून. त्याला आपण कॉन्जुगेट बेस असं म्हणतो ऑफ ॲसिड. ॲसिड कॉन्जुगेट किंवा बेस कॉन्जुगेट, किंवा ह्याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेट बेस ऑफ ॲसिड. कॉन्जुगेट बेस ऑफ ॲसिड ह्याला काय म्हणणार आहे, बेस आहे म्हणजे इथं काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड ऑफ बेस. काय म्हणणार आहे, कॉन्जुगेट ॲसिड ऑफ बेस. Likewise, the acid produced when base accepts a proton is called as conjugate acid of base किंवा conjugate acid base pair म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला, conjugate acid base pair म्हणतो. आणि एक एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला. हा बघा, HCl प्लस काय म्हणते, H2O. तुम्ही म्हणा असं कसं घेतला मॅडम, H2O हा न्यूट्रल असायला पाहिजे. खरं त्याच्यामध्ये H प्लस आयन पण आहे आणि OH मायनस आयन पण आहे. ह्याचं नेचर ॲम्फोटेरिक आहे. ॲम्फोटेरिक आहे म्हणजे हा ॲसिड जेव्हा असतो तेव्हा बेस म्हणून बिहेव करतो, बेस जेव्हा असतो तेव्हा ॲसिड म्हणून बिहेव करतो. आता मी ह्याला म्हणते हा ॲसिड आहे आणि हा काय आहे, बेस. का तर हा H प्लस आयन ह्याला देणार आणि हा H प्लस आयन घेणार, म्हणून इथं Cl मायनस फॉर्म होणार, आणि ह्यानं घेतलं म्हणून इथं काय फॉर्म होणार आहे, H3O प्लस. पण रिव्हर्स डायरेक्शनला काय होणार आहे, रिव्हर्स डायरेक्शनला काय होणार आहे, हा H प्लस आयन काय करणार आहे, घेणार आहे, म्हणजे हा काय झाला, कॉन्जुगेटेड काय असणार आहे, बेस ऑफ ॲसिड असणार आहे, आणि हा काय असणार आहे, कॉन्जुगेटेड ॲसिड ऑफ काय असणार आहे, बेस. बघा काय चुकलंय का, बघा त्यामध्ये नाही. इथं जो ॲसिड म्हणून बिहेव करतोय, इथं काय म्हणून बिहेव करणार आहे, बेस. का तर इथं हा H रिव्हर्स डायरेक्शनला हा H प्लस आयन घेणार आणि हा H प्लस आयन काय करणार आहे, तर देणार आहे. H प्लस आयन्स घेणार आहे आणि हा H प्लस आयन काय करणार आहे, घेणार. मग इथं मी इथून इथंपर्यंत, इथून इथंपर्यंत नाही, इथून इथं नाही होणार आहे, कसं होणार, हां H प्लस आयन हा आहे ना, हा ह्यानं दिलं म्हणजे हा ॲसिड आहे, तर हा काय असणार आहे, बेस. नाही, हा HCl आहे, ह्यानं काय केलं, H प्लस आयन काय केलं आहे, दिलं आहे, म्हणजे हा इथं लागणार, सॉरी हा इथं असणार, सॉरी इथं नसणार. ॲसिड हा देतोय, मग ॲसिड हा काय फॉर्म झाला, बेस म्हणून फॉर्म झाला. हा बेस हा काय फॉर्म झाला, तर ॲसिड. ॲसिड जो इथं आहे तो इथं बेस आहे, एवढं लक्षात ठेवा. बेस जो इथं आहे तो इथं ॲसिड आहे, लक्षात ठेवा. ह्याला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला, कॉन्जुगेट ॲसिड बेस. आणि एकदा सांग, जो H प्लस आयन देतो तो ॲसिड,
जो H प्लस आयन घेतो तो बेस रिव्हर्स डायरेक्शनला काय होतं की ज्याने घेतलेला असतोय तो देतो आणि ज्याने दिलेला असतोय तो घेतो. म्हणून त्या कंडिशनला ॲसिड हा बेस म्हणून बिहेव करतो आणि बेस हा ॲसिड म्हणून बिहेव करतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. काय म्हणतो आपण त्याला कॉन्जुगेट ॲसिड बेस थेरी. नेक्स्ट आता बघूया लेविस थिअरी. लेविस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेस. नेक्स्ट कोणती थिअरी बघूया आपण लेविस थिअरी ऑफ काय बघूया ॲसिड आणि काय बघूया तर बेस. ही थिअरी कोणी दिलेली तर G.N. लेविसने दिलेली. कोणी दिलेली G.N. लेविस. ही थिअरी कोणी दिलेली G.N. लेविसने दिलेली. आता ह्या थिअरीप्रमाणे ॲसिड्स आणि बेस कसे डिफाईन करतात बघा हा. आणि ह्यामुळे सगळेच प्रश्न आपले सुटतात. सगळे सरळ सांगतात. एखादा मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल ॲसिडिक आहे का बेसिक आहे किंवा एखादा मॉलिक्यूल तो ॲसिड आहे का बेस किंवा एखादा कॅटायन आहे किंवा एखादा एनायन तो ॲसिड आहे का बेस आहे हे कसं सांगू शकतो तर लेविस थिअरीप्रमाणे ॲसिड म्हणजे कोण ॲसिड म्हणजे लेविस ॲसिड. ॲसिड पण कसला ॲसिड म्हणतो आपण त्याला लेविस ॲसिड म्हणतो. अ सबस्टन्स which accepts lone pair of electron. काय एक्सेप्ट करतो a substance which accepts lone pair of electron. ह्याला आपण काय म्हणतो ॲसिड म्हणतो. मॉलिक्यूल असतो मोस्टली. हे बघा हा बोरॉन ट्रायफ्लोराईड जर घेतला BF3 इथं F घ्या इथं F घ्या इथं F घ्या. बोरॉनकडे 3च इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे तो फ्लोरीन 3च घेतो. त्यामुळे त्याचा ऑक्टेट कंप्लीट नसतो. काय कंप्लीट नसतो ऑक्टेट कंप्लीट नसतो. ऑक्टेट कंप्लीट नसतो म्हणून काय करतो जर तो अमोनिया बरोबर असेल अमोनियाकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो तर तो हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा BF3 काय करतो एक्सेप्ट करतो. हा अमोनियाचा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन BF3 काय करतो एक्सेप्ट करतो. तर इथं असं फॉर्म होतं FBFF. आता दोन्ही कोणाचे आहेत नायट्रोजनचे आहेत ना म्हणून इथं असं ॲरो दाखवायचे. दोन्ही कोणाचे आहेत लोन पेअर कोणाचे आहेत दोन्ही लोन पेअर दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणाचे आहेत नायट्रोजनचे आहेत म्हणून ॲरो दाखवायची. इथं काय लिहायचं NHH. मग ह्या BF3नं इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजनचा लोन पेअर काय केला एक्सेप्ट केला. लोन पेअर काय केला एक्सेप्ट केला म्हणून ह्याला काय म्हणतो लेविस ॲसिड. आणि मग तुम्हाला लेविस बेस पण समजला असेल. ह्यातून तुम्हाला लेविस बेस पण समजला असेल. काय असेल ते लेविस बेस म्हणजे काय असेल लेविस बेस म्हणजे अ सबस्टन्स विच डोनेट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इथं जी मी एक्सेप्ट लिहिलं आहे तिथं मी काय म्हणणार आहे डोनेट म्हणणार आहे. मग डोनेट मग आता NH3 इलेक्ट्रॉन पेअर डोनेटच करतोय ना म्हणजे हा कोण असणार आहे बेस. कसला बेस लेविस बेस. हा कोण असणार आहे ॲसिड. कसला ॲसिड लेविस ॲसिड. कसला ॲसिड लेविस ॲसिड. बघा मी बेसची डेफिनेशन लिहिते लेविस बेस. अ सबस्टन्स a substance which donates a share of lone pair of electron, which donates a share in an electron pair. नाही नको एवढी डिफिकल्ट डेफिनेशन नको. a substance which donates lone pair of electron. A substance which donate lone pair of electron is called as what? Lewis base. त्यासाठी एक एक्झाम्पल देतो. हा H+ आयन आहे आणि हा अमोनिया आहे इथं आणि ह्या नायट्रोजनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन H+ आयनला देतो
दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत, नायट्रोजनचे आहेत, म्हणून ॲरो द्यायचं आणि ह्याला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो आपण. हे कोऑर्डिनेट कंपाऊंड्समध्ये शिकायचं. आता ह्यानं दोन्ही इलेक्ट्रॉन दिले म्हणून हा कोऑर्डिनेट बॉन्ड झाला, पण ह्यानं दिले ना, मग हा कोण आहे, बेस. आणि ह्यानं लोन पेअर इलेक्ट्रॉन घेतले म्हणून हा कोण आहे, ॲसिड. अरे दिसलंच नाही का, सॉरी. हा H+ आयन आहे आणि हा अमोनिया आहे. ह्या अमोनियामधला नायट्रोजनचा हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो, देतो. हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा देतोय. शेअर, ॲक्च्युली शेअरिंग असतं, कंप्लीट देणं होत नाही, शेअर करतो. मग दोन्ही देताना हायड्रोजनला देतो म्हणून हा काय आहे, बेस. आणि हा H+ आयन घेतो म्हणून हा कोण आहे, तर ॲसिड. म्हणून हा कोण आहे, ॲसिड. एक लक्षात घ्या की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, a substance whose octet is not complete, or it has positive charge are mostly considered as acids, Lewis acids. असे सबस्टन्स ज्यांचा ऑक्टेट कंप्लीट नाही आहे, और इट हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. का पॉझिटिव्ह चार्ज आहे, कारण त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, ते मोस्टली काय आहेत, लेविस ॲसिड. आणि अ सबस्टन्स विच कंटेन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय आहे त्यांच्याकडे, लोन पेअर ऑफ काय आहे, इलेक्ट्रॉन. A substance which contains lone pair of electron are Lewis base किंवा only base. ह्या 3 डेफिनेशन्स आहेत. तर हा बघा, ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं, एक ह्या व्हिडिओच्या आधी किंवा ह्या व्हिडिओमध्ये म्हटलं, मला लक्षात येत नाही. वॉटरचा ॲम्फोटेरिक नेचर म्हणजे वॉटर हा ॲसिडमधून पण बिहेव करतो आणि बेस म्हणून पण बिहेव करतो. एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. तर एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे काय, वॉटर एखादा ॲसिड आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे, तर त्यासमोर तो बेस म्हणून बिहेव करतो. आणि एखादा स्ट्रॉंग बेस आहे तर त्यामध्ये तो ॲसिड म्हणून बिहेव करतो. काय म्हणून बिहेव करतो, ॲसिड म्हणून बिहेव करतो. तर त्याला जो वॉटरच ॲसिडमधून पण बिहेव करतोय आणि बेस म्हणून पण बिहेव करतोय, त्यामुळे दोन्ही वेळेला तो स्वाईप करू शकतो. ॲसिडिक म्हणून पण बिहेव करू शकतो आणि बेसिक म्हणून पण बिहेव करू शकतो, म्हणून त्याला ॲम्फोटेरिक म्हणतो. काय म्हणतो, ॲम्फोटेरिक. ॲम्फोटेरिक हा असा सबस्टन्स आहे, ॲम्फोटेरिक सबस्टन्सेस आर दोज सबस्टन्सेस हू कॅन बिहेव ॲज अन ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक. ह्याचे एक्झाम्पल बघा. हां, मी तुम्हाला एक सांगितला, कोणता, HCl + H2O घेतला. मग HCl हा H+ आयन घेणार आहे म्हणून हा ॲसिड झाला. मग ह्यावेळी हा काय म्हणून बिहेव करणार आहे, बेस. म्हणजे इथं फॉर्म होताना काय होणार आहे, H3O+ फॉर्म होणार ना, H2O घेणार आहे तो, आणि हा पाण्यामध्ये म्हणजे डिझॉल्व केला याला, Cl-. ठीक आहे. हा लॉरी ॲसिड बेस हा मी काय बघत नाही आहे, मी फक्त ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर बघतो. हा ॲसिड होता, ह्याची टेंडन्सी आहे H+ आयन देण्याची, आणि जो H+ आयन देतो तो ॲसिड असतो आणि जो H+ आयन घेतो तो बेस असतो. मग वॉटर बेस झाला. इथं कोण बेस झाला, वॉटर. आता ह्याचं उलटं बघा. हां, वॉटर आहे, ठीक आहे, आणि इथं अमोनिया आहे. अमोनिया बेसिक आहे. अमोनिया कसा आहे, बेसिक आहे, कारण तो H+ आयन काय करतो, घेतो. अमोनिया बेसिक आहे, आपण बघितलं तेव्हापासून. पण अमोनिया काय आहे, बेसिक. का बेसिक, कारण तो H+ आयन घेतो. कोणाचा H+ आयन घेणार, वॉटरचा. मग तिथं वॉटर काय म्हणून बिहेव करतोय, ॲसिड म्हणून बिहेव करतोय. वॉटर काय म्हणून बिहेव करतोय, ॲसिड म्हणून बिहेव करतोय. म्हणजे इथं काय येणार आहे, OH काय येणार, मायनस ॲक्वस प्लस NH4 काय येणार आहे, प्लस. बघा, HCl जेव्हा वापरला तेव्हा वॉटर बेस म्हणून होता,
आणि अमोनिया जेव्हा वापरला तर वॉटर काय म्हणून होता, ॲसिड म्हणून होता. म्हणजे वॉटर हा काय म्हणून बिहेव करतो, ॲसिड म्हणून बिहेव करतो बेस बरोबर, बेसिक सबस्टन्सेस बरोबर. आणि ॲसिडिक सबस्टन्सेस म्हणून उलटं सांगितलं का मी, सॉरी. वॉटर हा ॲसिडिक बिहेव करतो बेसिक सबस्टन्सेस बरोबर आणि बेसिक बिहेव करतो ॲसिडिक सबस्टन्सेस बरोबर. म्हणून वॉटरला काय म्हणतो, ॲम्फोटेरिक. वॉटर इज वॉट, ॲम्फोटेरिक. म्हणून आपण काय म्हणतो, वॉटर इज ॲम्फोटेरिक. म्हणून आपण वॉटरला काय म्हणतो, ॲम्फोटेरिक.